मैदानामध्ये आपण जर बघितलं तिसऱ्या क्रमांकावरती इन ॲट नंबर 3 वन डाऊनला गेलेला फलंदाज वैभव. वैभव आता मात्र जर 4 षटकांचा जर आपण आढावा घेतला तर या मैदानाचा जर विचार केला तर इथं तुम्हाला धावा सकाळच्या सत्रामध्ये थोडा फरक पडेल, जास्त धावा होणार नाही, लो स्कोरिंग मॅच होऊ शकते. कारण या मैदानाचा आम्हाला अभ्यास आहे, इथं आम्ही कित्येक स्पर्धा समालोचन केलेलं आहे. मात्र ज्या वेळेला एक नंतरचा जो दुपारचा सत्र येणार त्यावेळेला हवा ज्या वेगाने वाहते त्यावेळेला थोडा फलंदाजांना मदत कदाचित मिळू शकते. ओ यावेळेला फुल टॉस लॉंग ऑफ कडे चेंडू ट्रॅव्हल होतो. क्षेत्ररक्षक पुन्हा सचिन तिथं आहे, चेंडू अडवला गेलाय. बॅकअप चांगलं, मात्र यावेळेला थोडस फंबल, गोलंदाज मात्र एक धाव पूर्ण झालेली आहे. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे गेलेली आहे 3 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा गोलंदाज चैतन्य सालुंके राईट आर्म ओव्हर द विकेट. काय आतापर्यंत या गोलंदाजाने अगदी जबरदस्त लाईन आणि लेंथ मध्ये केलेली गोलंदाजी. ओ काय चेंडू टाकलाय, बाल बाल बचावलाय फलंदाज. अगदी मी म्हणेन यष्ट्यांना चाटून गेलेला हा चेंडू. डॉट चेंडूची सांगता झालेली आहे आणि पलट पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर तलोजा टायगर्स एक बाद, धावसंख्या धावफलकावरती 3 धावा धावफलकावरती. आमच्यासोबत स्कोरर गुणलेखक प्रणयजी म्हात्रे, मॅन फ्रॉम मोरावे उल्वेनोड हा आमच्यासोबत बसलेला आहे आणि ही स्पर्धा लाईव्ह आहे. आपण ही स्पर्धा मोबाईलवरती अथवा आपल्या स्मार्ट टीव्हीवरती ही स्पर्धा घर बसल्या देखील बघितली जात आहे आणि ते लाईव्ह कव्हरेज केले जात आहे. ते म्हणजे साईप्रीत लाईव्ह, अर्थातच चंदू साईप्रीत लाईव्हचे ऑनर आहेत, स्वतः इथं उपस्थित आहेत. अर्थात साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा इथून कव्हर केली जात आहे. सेकंड बॉलर सचिन मोकल, मॅन फ्रॉम साई, एक जबरदस्त अष्टपैलू क्रिकेटपट्टू. ओ यावेळेला फुल टॉस मिड विकेटच्या डोक्यावरून डीप मिड विकेटला तिकडे क्षेत्ररक्षक हजर आहे, चेंडू उचललाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, मात्र खराब फेकी. थोडस मी म्हणेन खराब थ्रो मुलं या 2 धावा, 2 संघाची धावसंख्या धावफलकावर जर आपण बघितली तर 5 झालेल्या आहेत. सचिन मोकलला आम्ही कित्येक वर्ष क्रिकेट खेळताना बघितलंय. आज जरी डॉक्टर पेशामध्ये असले तरी ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये साई गावा संघातून आम्ही या खेळाडूला फलंदाजी करताना बघितलेला आहे. म्हणजे अगदी कसलेला, मुरलेला आणि नावाजलेला हा खेळाडू. यावेळेला जबरदस्त थ्रो, मात्र थोडासा उशीर झालाय. तत्पूर्वी 2 धावा सहज पूर्ण झाल्या तलोजा टायगर संघ आणि संघाची धावसंख्या धावफलकावर 7. आता मात्र वैभव कोपरकर हा चांगली फलंदाजी करत आहे. सध्या त्याने ज्या प्रकारे धावसंख्येला सिंगल आणि डबल मध्ये कन्वर्ट केलेला आहे, त्याला माहिती आहे की मला सिंगल डबलने थोडासा स्कोरला पुढे न्यायचा आहे. किमान 4 षटकामध्ये 35-40 पर्यंत जाण्याचा त्यांचा हा मनसुबा आहे. त्यामुळे सध्या ही त्यांची रणनीती आखलेली आहे. स्टेप आउट करण्याचा प्रयत्न, पुढे येऊन सरसावून खेळण्याचा प्रयत्न, मात्र यष्टीरक्षकाने कोणतीही चुकी केली नाहीये आणि आता मात्र वैभव हा फलंदाज बाद होतोय. 2 बाद 7 तलोजा टायगर्स. इनिंग ब्रेक नंतर सेकंड मैच टॉस के लिए जाना रहा है. इनिंग ब्रेक के बाद दूसरे मुकाबले का टॉस किया जाएगा. दोनों टीम के जो अगला मुकाबला होने वाला है, नेरुल चैंपियंस वर्सेस A4 करंदाड़े लायंस, ये दोनों टीम के कप्तान आपको इस इनिंग के बाद टॉस के लिए संपर्क करना है. म्हणजे या मॅच इनिंग नंतर आपण टॉस साठी लगेच संपर्क साधायचा आहे. नेक्स्ट बॉलर सचिन मोकल आपण बघू शकता. दुसरा गोलंदाज यावेळेला गोलंदाजच्या मार्कवर आहे. जबरदस्त, आतापर्यंत त्याने 3 चेंडू हाताळले, 4 धावा खर्च, 1 गडी बाद केलाय. नवीन फलंदाज शिल्पक हा स्ट्राईक एंड वरती. हो यावेळेला डीप बॅकवर्ड पॉइंट, क्षेत्ररक्षक हजर आहे वरती. एक
डॉट चेंडूची समाप्ती झालेली आहे आणि धावसंख्या आहे त्या तिथीमध्ये 8. फक्त 8 धावा. ओ यावेळेला चेंडू हवेत, एसटी रक्षक चेंडू खाली आणि तिसरा फलंदाज बाद होतोय. स्वप्नील घरत बॅक टू दी पॅव्हिलियन. तिसरा हादरा बसतोय तो म्हणजे तलोजा टायगर्स संघाला. सध्या संघ खूप अडचणीमध्ये आहे. धावसंख्या थांबलेले आहे. 7 वरती 3 बाद झालेले आहेत. 8 वरती 3 बाद झालेले आहेत आणि आता मात्र मिडल ऑर्डर म्हणजे अर्थातच 4 आणि 5 नंबरच्या फलंदाजांवरती थोडासा दबाव असेल, कारण आता सुरुवात तेवढी खास झाली नाहीये. मात्र आता इथून स्वतःला सावरावं लागेल. तलोजा टायगर संघाला एखाद्या फलंदाजाला चांगली बॅटिंग करावी लागेल. किरण हा फलंदाज मैदानात दाखल होतोय. बॉलर आहे का? ठीक आहे. बॉलर किरण आहे आणि फलंदाज अझर. किरण आलेले यावेळेला राईट मोर द विकेटने. आपण पनवेल वॉरियर्सचे जर आपण जर्सी बघितले तर ग्रीन अँड ब्लॅक अँड ब्लू कॉम्बिनेशन मध्ये आपण त्यांना बघत आहोत आणि तलोजा टायगर संघाचा जर जर्सी तर ब्लू अँड ब्लॅक कॉम्बिनेशन मध्ये हे संघ मैदानामध्ये उतरलाय. किरण राईट मोर द विकेट. ओ व्हॉट अ शॉट. चेंडू डीप बॅकवर्ड क्षेत्रातून हा जबरदस्त क्षेत्ररक्षण. व्हाट अ गुड फील्डिंग. दूसरी की कोशिश यहां पर और ये 2 रन मुकम्मल होते हुए 2 धावा सहज पूर्ण झालेल्या आहेत आणि 2 धावांनी आता संघाची धावसंख्या तलोजा टायगर्स 10. शेवटच्या अजूनही 2 षटकामधील 11 चेंडू आता उरलेले आहेत. स्लॉगवर की 11 गेंदे बची आहे. शेवटचे 11 चेंडू आहेत आणि 11 चेंडू मध्ये हाणामारी. धावांचा टार्गेट ठेवायचा आहे. किती धावा काढायच्या आहेत, किती लक्ष असायला हवा, हा आता मात्र मिडल ऑर्डर मध्ये आपण अझर आणि शिल्पक या 2 फलंदाजांना त्याचा विचार करावा लागेल. मोठे फटक्यांची गरज आहे. शॉर्ट ऑफ लेन पुन्हा डीप बॅकवर्ड पॉइंट. क्षेत्ररक्षक तोच आहे आणि या इनिंग मधला हा पहिलाच चौकार आलेला आहे फलंदाज शिल्पकच्या बॅट मधून. हा चौकार 4 धावा. 14 रन 14 धावा धावफलकावर. 14 धावा धावफलकावरती आलेले आहेत. किरण सातवे राईट मोर द विकेटने गोलंदाजी करत असताना पहिल्या चेंडूवरती 2, नंतर दुसऱ्या चेंडूवरती चौकार आणि आता मात्र तलोजा टायगर संघाला समजलंय की आम्हाला आता धावांची गरज आहे. धावा वाढवाव्या लागतील, त्यासाठी हा प्रयत्न सुरू आहे. ओ यावेळेला वाडिश लॉंग ऑन कडे क्षेत्ररक्षक आलेल्या वेगाने. तत्पूर्वी चेंडूवरती फक्त 1च धावा आणि 1 धावेने संघाची धावसंख्या पुढे जात आहे. 15 धावा तलोजा टायगर्स. लॉस ऑफ 3 विकेट. 3 गड्यांच्या मोबदल्यात 15 धावा. ओ हो सुपर्ब नाईस बॉलिंग. आता मात्र अगदी जबरदस्त चेंडू रिलीज केलाय. व्हॉट अ बॉलिंग. अगोदर चौकार, त्यानंतर सिंगल आणि आता मात्र गुड लेंथ वरून चेंडू, अगदी स्लोवर वन व्हेरिएशन आपण ज्याला म्हणू शकता तसा चेंडू रिलीज केलाय किरण सातवे या गोलंदाजाने आणि आता मात्र धावसंख्या थांबलेली आहे 15 वरती. ओ शॉर्ट ऑफ लेन हुक करायचा होता, मात्र चेंडूवरती फक्त सिंगल आलेले आहे आणि 1 धावेने लेग बायच्या स्वरूपात पंचाने आम्हाला इशारा दिलाय आणि संघाची धावसंख्या 16. 16 लॉस ऑफ 3 विकेट. या षटकातील शेवटचा चेंडू आहे. 3ऱ्या षटकातील लास्ट बॉल आणि स्ट्राइक एंड वरती शिल्पक. शॉर्ट ऑफ लेन डीप मिड विकेट कडे सचिन. चेंडू उचलतोय. तत्पूर्वी चेंडूवरती फक्त 1च धाव आणि 1 धाव्याने आता षटक मला वाटतं संपलंय. 3 षटकांच्या समाप्तीने धावसंख्या धावफलकावरती 17. 3 ओवर का खेल समाप्त और 3 ओवर के समाप्ति के बाद 17 रन स्कोर कार्ड के ऊपर तलोजा टाइगर्स 3 विकेटों के नुकसान पर. आखरी गेंदबाज लास्ट ओव्हर फर्स्ट इनिंग की. शेवटचं षटक आहे स्लॉग ओव्हरचं आणि गोलंदाजच्या मार्कवर पनवेल वॉरियर्स टीम कडून गोलंदाज श्रीनिवास माने ये गेंदबाजी करेंगे अंपायर के बाएं ओर से. अंतिम ओव्हर आहे, पहिले इनिंग का लास्ट ओव्हर. शेवटचं षटक किती टार्गेट होणार. या षटकामध्ये जर 13 धावा आल्या तर 30 होतील. 10 आल्या तर कदाचित 27-26 किती टार्गेट सेट होईल पनवेल वॉरियर्स टीम संघासमोर. हे शेवटचं षटक श्रीनिवास माने यांचं.
ओ यावेळेला शॉट वाईडिश लॉंग ऑनच्या डोक्यावरून फलंदाज शिल्पकच्या बॅट मधून आलेला हा या फर्स्ट इनिंगचा पहिला या स्पर्धेचा षटकार. ये पहला छक्का इस टूर्नामेंट का आज के दिन का. बल्लेबाज शिल्पक के बल्ले से निकलता हुआ बहुत ही बेहतरीन शॉट था ये. खूबसूरत छक्का, अगदी जबरदस्त षटकार. काय टायमिंग बघितलं आपण, असं वाटलं होतं कदाचित हा झेल होईल, मात्र टायमिंग, शॉट सिलेक्शन आणि एलिव्हेशन जास्त. चेंडू सीमा पार षटकार. धावसंख्या धावफलकावरती आता मात्र 23. श्रीनिवास माने यांच्या पहिल्याच चेंडूवरती षटकार. आता क्षेत्ररक्षणामध्ये थोडस बदल केला गेलाय. लॉंग ऑफ, लॉंग ऑन, डिप मिड विकेट, डिप बॅको पॉइंट, डिप एक्स्ट्रा कव्हर, सिली मिड ऑफला क्षेत्ररक्षक हलवलाय. गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहे, विकेट किपरच्या पाठीमागे क्षेत्ररक्षक, डिप फाईनला क्षेत्ररक्षक आहे. ही व्यूह रचना, चक्रव्यूह, फुल टॉस. आणि आता मात्र फाईन लेगकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडू उचलतोय, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि ओ जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. आणि या 2 धावांमुळे 25 धावा धावफलकावरती, 25. आता मात्र अब देखा जाए तो शिल्पक ये बल्लेबाज ने अच्छी बल्लेबाजी की है. आतापर्यंत जबरदस्त बॅटिंग. अजूनही 4 बॉल आहेत. श्रीनिवास माने रेड मोड द विकेट. लॉंग ऑनच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षक हजर आणि फलंदाज शिल्पक हा बाद होतोय. 4था गडी बाद होतोय. चौथा फलंदाज बाद झालेला आहे शिल्पक. आणि आता नवीन फलंदाज नितीन. 23 धावांवरती 4 गडी बाद झालेले आहेत आतापर्यंत. नितीन हा फलंदाज मैदानामध्ये. अजूनही या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. नितीन घरत हा मैदानामध्ये दाखल होत आहे. 3 बॉल अजूनही बाकी आहेत. आणि किती लक्ष असेल, किती टार्गेट असेल या 3 चेंडूमध्ये, कारण 4 षटकांची मॅच आहे. किती टार्गेट असायला हवा या 3 चेंडूमध्ये. आपण एकाच मोठा षटकार आला, किमान तर मी म्हणेन कदाचित 30-32 धावा, म्हणजे रन रेट जर आपण बघितलं 8.00 चे सरासरीने कदाचित चेसिंग करावी लागू शकते. हो यावेळेला पॉइंटच्या कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून जबरदस्त फटका. 2 धावा, तिसरीचा प्रयत्न होणार का? ओ यावेळेला तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. हो खराब थ्रो, बॅकअप मिळालं नाहीये. आणि या 4 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 4 रन्स कंप्लीट. नॉट गुड फिल्डिंग. खराब क्षेत्ररक्षण, बिल्कुल खराब क्षेत्ररक्षण. आणि या 4 धावाने संघाची धावसंख्या 29. अब अच्छे कंडीशन में, अच्छे हालात में है फिलहाल तलोजा टाइगर्स. ओ डिब्बाको पॉइंट, क्षेत्ररक्षक आलाय. पहिली धाव वेगाने घेतली. दुसरीचा प्रयत्न सुरू आहे आणि इथे मात्र फलंदाज बाद रनआउटच्या स्वरूपात. 30 धावा धावफलकावर. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे या फर्स्ट इनिंग मधील. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय राहुल भोईर. राहुल मैदानामध्ये दाखल होत आहे. शेवटचा चेंडू तो फेस करणार आहे. आणि द कॅप्टन आहे तलोजा टायगर संघाचा. एक षटकार जर ठोकला तर 36 होतील, चौकार आला तर 34, डबल आला तर 32, सिंगल आली तर 31 आणि डॉट जर आला तर आहे त्याच कंडिशन मध्ये. कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट. संगनायक सेनापती या मॅचचा, तलोजा टायगर संघाचा मुखिया. ओ यावेळेला आउटसाइड ऑफ स्टंप बराच बाहेर आहे. पंच आम्हाला दर्शवलं की हा वाईड आहे, एक्स्ट्रा. आणि अशा प्रकारे 31 धावा. अजूनही शेवटचा चेंडू फेस करणार आहे राहुल भोईर. व्हॉट अ शॉट. कव्हर पॉइंटच्या दिशेने 1 धाव पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण आणि 2 रन कंप्लीट झालेले आहेत. आणि पहिलं सत्र संपलेलं आहे. फर्स्ट इनिंग कंप्लीटेड. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावसंख्या तलोजा टायगर संघाची 33 झालेली आहे आणि चेसिंग करायचं आहे. टार्गेट आहे 34.
34 धावा चेस करायच्या त्या पनवेल वॉरियर्स या संघाला ते कशा प्रकारे चेस करतील ते आपण बघणार आहोत। आणि इसी बीच अगले मुकाबले के टॉस के लिए मैं गुजारिश करूंगा दोनों कप्तानों से, दोनों ही संगणकों में विनती करते कि प्लीज आप टॉस के लिए संपर्क कीजिए। नेरुल चैंपियंस के कप्तान और उनके खिलाफ खेलने वाली टीम है करंजाड़े लायंस। दोनों टीम के कप्तान अगर आप टीम आ चुकी है तो प्लीज टॉस के लिए संपर्क कीजिए। तर मी विनंती करतोय सन्माननीय मित्र हॉस्पिटलचे डायरेक्टर सन्माननीय अमित गरज साहेबांना मी विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते हा टॉस करायचा पुढच्या मॅचला। मित्र हॉस्पिटल के डायरेक्टर सम्मानीय अमित जी सर, इनसे मैं विनती करूंगा कि आपके शुभ हाथों से आज के दिन के दूसरे मुकाबले का टॉस किया जाए। तो कप्तान प्लीज, दोनों टीम के कप्तान चलिए टॉस के लिए संपर्क कीजिए। करंदाड़े लायंस और नेरुल चैलेंजर्स, बहुत जरूरी है, सही समय पे टॉस होना बहुत जरूरी है। डायरेक्टर ऑफ मित्र हॉस्पिटल अमित गरज साहब, इनके शुभ हाथों से टॉस किया जा रहा है। चलिए कैमरामैन साईप्रीत लाईव्ह जरा टॉस के लिए आप कैमरा इधर घुमाइए, कव्हर करना है। चला कॅमेरा इकडे मूव्ह करायचा आहे आपल्या टॉस बॉक्स कडे। टॉस होताना आपण कव्हर करणार आहोत। टॉस झालेला आहे, चलिए टॉस हो चुका है। नेहरू चैंपियन ने टॉस जीता है, तो इस मुकाबले के बाद उन्होंने शायद गेंदबाजी करने का फैसला किया है। तो ये मुकाबले के बाद उस टीम को तुरंत आपको मैदान के अंदर जाना है और बल्लेबाजी आई है। मैं कहूंगा करंजाड़े लायंस आपके पक्ष में, तो आपको बल्लेबाजी करनी है। चलिए अब दूसरा सत्र शुरू होने जा रहा है। क्या ये मुकाबले का रिजल्ट क्या होगा? क्या जो टारगेट हम देख रहे हैं स्कोर कार्ड के ऊपर, वो दिखने में लग रहा है छोटा है, लेकिन क्रिकेट में कोई टारगेट छोटा बड़ा नहीं होता है। हमने कल देखा है भारत बनाम इंग्लैंड का मुकाबला 250 रन, ऐसा लगा था कि इंडिया वन साइड मुकाबला जीतेगी, लेकिन वो कैसा मुकाबला अपने हाथों से फिसल रहा था। लास्ट मोमेंट में मुकाबला खाली सिर्फ 7 रन से जीती है इंडिया। यानी कि क्रिकेट में कोई छोटा बड़ा नहीं है, कौन सा स्कोर कौन सा टारगेट छोटा बड़ा नहीं है। सिर्फ आपके अंदर वो कैपेसिटी होनी चाहिए, आपके अंदर वो क्षमता होनी चाहिए, आपके अंदर हिम्मत होनी चाहिए कि मैं ये कर सकता हूं। ये बहुत जरूरी होता है क्रिकेट में। चला मित्र हॉस्पिटल खारघर आयोजित मित्र क्रिकेट प्रीमियर लीग 2026 वर्ष 8वं म्हणजे पर्व 8 आणि मित्र हॉस्पिटलमध्ये मॅनेजिंग डायरेक्टर पुढे प्रमाणे आहेत, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचे आयोजन देखील असतं आणि त्यांचं खूप मोठं योगदान असतं आणि त्यांचं खूप मोठं सपोर्ट असतं। ते म्हणजे सन्मान्य डॉक्टर अरविंदर कुमार सिंगल, त्यानंतर डॉक्टर मनीष दुबे, डॉक्टर विजय कुमार मल्लाडी, डॉक्टर नंदिता दुबे, डॉक्टर अमित घरत आणि डॉक्टर जीपी भरत कुमार, डॉक्टर जी भरत कुमार यांचं खूप मोठं योगदान आणि त्यांचं सपोर्ट या मित्र हॉस्पिटलच्या प्रीमियर लीग साठी असतं। चलिए बहुत बड़ा सपोर्ट रहता है, सपोर्ट सिस्टम मित्र हॉस्पिटल खारघर आयोजित प्रीमियर लीग 2026 पर्व 8 वर्ष 8 आणि मित्र हॉस्पिटल मध्ये जे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत ज्यांच्याकडून खूप मोठं सपोर्ट, मी नावं घेतली, पुन्हा एकदा त्यांचे मी नावं तुमच्यापर्यंत पोहोचवतो। डॉक्टर अरविंदर कुमार सिंगल, डॉक्टर मनीष दुबे, डॉक्टर विजय कुमार मल्लाडी, डॉक्टर नंदिता दुबे, डॉक्टर अमित घरत और डॉक्टर जी भरत कुमार।
ये सब का बहुत ही बड़ा योगदान रहता है ये मित्र हॉस्पिटल में, प्रीमियर लीग में भी। और चलिए दूसरा पड़ाव अब शुरू होने जा रहा है। मैदान के अंदर सचिन मोकल एक बहुत ही बड़ा नामचीन खिलाड़ी है। ये बल्लेबाज की विकेट यहां से जल्दी निकालनी होगी तलोजा टाइगर्स के गेंदबाजों को। इसको विकेट के ऊपर जितना ये रहेगा ना, ये बल्लेबाज ये मुकाबले का रिजल्ट बताता ही कर सकता है। वन हैंडेड मुकाबला जीत क्षमता है, लेकिन एक विकेट इस मुकाबले में तलोजा टाइगर्स ये कमबैक हो सकता है। 34 का टारगेट है। स्ट्राइक एंड पर किरण सातवे, पहली ओवर लेके गेंदबाज लेफ्टी राहुल बोहिर। ओ बहुत ही खूबसूरत गेंद है ये। देखिए लॉन्ग ऑन के क्षेत्र में सिंगल से खुद का खाता खोला है। पावर प्ले रेस्ट्रिक्शन है, 30 यार्ड सर्कल की पाबंदी है, यानी कि 2 खिलाड़ी बाउंड्री लाइन के ऊपर तैनात होंगे और बाकी के 9 खिलाड़ी 30 यार्ड सर्कल के अंदर फील्डिंग करेंगे। पावर प्ले रेस्ट्रिक्शन है और पावर प्ले में गेंदबाजी राहुल भोईर के हाथ में कप्तान ने गेंद समाई है। वही कप्तान खुद कप्तान है, द कैप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट। ओह देखिए सचिन मोकल जानते कि काले हाथों से अच्छी गेंद थी, स्टीयर किया, सिंगल से खाता खोला और टीम का टोटल 2 रन के ऊपर। अब यहां पर हमारे साथी कमेंटेटर, हमारे करीबी दोस्त मराठी के बहुत ही खूबसूरत कमेंट्री करते हैं उड़न तहसील में, जिनका नाम है, और आज जो हमारे साथ कमेंट्री करेंगे विपुल मैन फ्रॉम गाउटन। वो अगले मैच के लिए मैं उनके पास जरूर जाऊंगा। हो बहुत ही खूबसूरत गेंद, जोरदार अपील वहां पर हुई थी, लेकिन डॉट गेंद की समाप्ति। लेकिन देखिए बल्लेबाज की यहां पर सराहना करनी होगी, इसे कहते हैं अच्छे खिलाड़ी की अच्छी पहचान। अंपायर को बिल्कुल समझ में नहीं आया कि बल्ले का किनारा लगा है, लेकिन खुद बल्लेबाज क्रीज से बाहर, विकेट से बाहर आते हुए, ये होती है अच्छे खिलाड़ी की पहचान। 3 गेंदे खर्च हो चुके, 2 रन आ चुके। पनवेल वॉरियर आपको 34 रन लग रहे हैं छोटे, लेकिन ये बड़े बन सकते हैं, क्योंकि तलोजा टाइगर्स ये मुकाबले में अपना एफर्ट दे रही है। 100% कमिटमेंट इस मुकाबले में देना बहुत जरूरी है, वो कोशिश फिलहाल उनकी तरफ से हो रही है। चलिए नए बल्लेबाज मैदान के अंदर, प्रवीण कांबले पीके मैदान के अंदर। उनके जर्सी के ऊपर पीके लिखा है, 10 नंबर की जर्सी जो हमेशा सचिन तेंदुलकर पहनते, वो जर्सी पहनकर मैदान के अंदर पीके प्रवीण कांबले मैदान के अंदर। लेकिन राहुल बोहिर कैप्टन की मैं यहां पर सराहना जरूर करूंगा। जानते हैं कि पावर प्ले है और पावर प्ले में हमें विकेट निकालने, कौन से लाइन से गेंदबाजी करने। देखिए रूम नहीं दे रहे, बिल्कुल मिडल और लेग के बीच में गेंद को कर रहे हैं, ऐसे में बड़ा मौका ही नहीं है बल्लेबाज के पास। ओह या इस वक्त इनसाइड आउट, डीप एक्स्ट्रा कवर में, हो खूबसूरत फील्डिंग, बहुत ही शानदार। दूसरी की कोशिश, सचिन मोकल डेंजर जोन पे दौड़े थे, जोखिम भरा रन था, लेकिन 2 रन आसानी के साथ पूरे होते हुए 2 रन से 4 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर। 4 गेंदों के ऊपर 4 रन, बहुत ही अच्छी गेंदबाजी और उससे बेहतर अच्छी फील्डिंग तलोजा टाइगर की तरफ से। सर्कल है, 30 यार्ड सर्कल की पाबंदी है और ऐसे में खूबसूरत फील्डिंग। ओ इस वक्त लॉन्ग ऑन की तरफ गेंद आती हुई प्रवीण कांबले ने 1 रन से टीम का टोटल को आगे फॉरवर्ड किया, यानी कि 5 रन स्कोर कार्ड के ऊपर। 34 बनाने, जिसमें 5 गेंदों के ऊपर 5 रन। सचिन मोकल अब स्ट्राइक गेंद के ऊपर है, इस ओवर की अंतिम गेंद खेलेंगे, पावर प्ले की लास्ट बॉल है। राहुल बोहिर, इस गेंद के ऊपर लिखा होगा डब्ल्यू विकेट या फिर 4-6। ये बहुत ही इंपॉर्टेंट गेंद है पावर प्ले की। सचिन मोकल की बड़ी विकेट इस मुकाबले में बहुत कुछ कह सकती है। लास्ट बॉल राहुल बोहिर की, 5 गेंदे 5 रन। और यहां से स्विच हिट, रिवर्स का इस्तेमाल, फील्डर है वहां पर, तब तक इस गेंद के ऊपर 2 रन पूरे होते हुए और 2 रनों से पहला ओवर यहां पर समाप्त।
पहले ओवर की समाप्ति के बाद पनवेल वॉरियर्स एक विकेट के नुकसान पर 7 रन। अब बची हुई गेंदे हैं यहाँ पर 18 गेंदे हैं और 18 गेंदों में रनों की जरूरत है यहाँ पर जीतने के लिए। 27 रनों की जरूरत, 18 गेंदे 27, यानी कि जो रिक्वायर्ड रन रेट की तरफ अगर हम देखेंगे तो 9.00 के रिक्वायर्ड रन रेट से बल्लेबाजी करनी होगी। 27 गेंदबाजी की कमान है। अब तलोजा टाइगर की तरफ से गेंदबाजी करेंगे। स्वप्निल घरत गेंदबाजी करेंगे। 18 गेंदे 27 रनों की जरूरत है पनवेल वॉरियर्स को ये मुकाबला जीतने के लिए। तो 27 रन यहां पर डिपेंड करने बचाने हैं तलोजा टाइगर्स। मजा आएगा मुकाबले में दोस्तों, खूबसूरत मुकाबला है। 18 गेंदे 27 पीके प्रवीण कांबले स्ट्राइक एंड पर बल्लेबाजी करेंगे। ओ इस वक्त गेंद देखिए वाडिश लॉन्गन के क्षेत्र में फील्डर है वहां पर। ओ फील्डिंग करा, खामियाजा भुगतना पड़ सकता है। गेंद सी मारेगा के बाहर। 4 रनों के लिए 4 रन चौका। थोड़ी सी गड़बड़ हुई वहां पर फील्डिंग में, हाथ में गेंद आई थी लेकिन लास्ट मोमेंट में हाथ से गेंद फिसल गई। 4 रन। 17-23 की जरूरत है अभी भी। ओ खूबसूरत अच्छी गेंद यहां से, डॉट बॉल। टीम का टोटल 11, लॉस ऑफ 1 विकेट। 11 रनों के ऊपर रुका हुआ स्केर, 11 रनों के ऊपर रुका है, यानी कि 16 गेंद और 23 रनों की जरूरत है। 16 में 23। ओ इस वक्त कवर के ऊपर से गेंद को मारा है। ओ खरा फील्डिंग, गेंद सी मारेगा के बाहर। 4 रनों के लिए बाउंड्री। पंधरा रन स्कोर कार्ड के ऊपर। गेंद उस पार गई है, चेंडू त्या बाजूला गेलेला आहे। चला दुसरा चेंडू घ्या, तोपर्यंत चेंडू तिकडे बाहेर गेलाय। 15 धावा, 15 रन स्कोर कार्ड के ऊपर। 15 गेंदे 19 रनों की जरूरत है पनवेल वॉरियर्स को ये मैच जीतने के लिए। 15 में 19। थोड़ी सी मैं कहूंगा तलोजा टाइगर्स की तरफ से फील्डिंग खराब हो रही है। पिछला जो चौवा आया था वाडिश लॉन्गन में वो भी हाथ से 4 गए, ये भी हाथ से 4 गए, यानी कि 4 रन आपने ऐसे ही लुटाए। तो ये लास्ट मोमेंट में आपको दिक्कतें हो सकती है। जो छोटे छोटे जो गलतियां हुई है, जो 4 गए, अभी भी 15 गेंदों में 19 रनों की जरूरत है। स्वप्निल गरत फिर से राइट हैंड मोड़ द विकेट। ओह डाउन द ग्राउंड, सीधा सामने मारा है। स्टेट इट, गेंद सी मारेगा के बाहर। 1 बाउंस, 4 रन पीके प्रवीण कांबले के बल्ले से आता हुआ ये 4 रन। देखिए हमने जिक्र किया था सचिन मोकल का, लेकिन सचिन का तो बल्ला चांद है, लेकिन पीके प्रवीण कांबले नाम का ये बल्लेबाज इस मैच में उभरता हुआ एक बेहतरीन बल्लेबाज है। अब तक 3 बाउंड्री 3 चौवे इस बल्लेबाज ने दागे है। खूबसूरत बैटिंग पीके प्रवीण कांबले। स्वप्निल गरत इस वक्त इनसाइड आउट, डीप एक्स्ट्रा कवर में फील्डर है वहां पर। 1 रन, 1 रन से टीम का टोटल आगे जाएगा 20 रन स्कोर कार्ड के ऊपर। यानी कि अब 13 गेंदें बची है और रन चाहिए 14। 13 गेंदों में 14 रन। 13 गेंदे 14 रनों की जरूरत। ओ देखिए हल्के हाथों से सिंगल निकाला है सचिन ने और सिंगल से दूसरे ओवर का खेल समाप्त। और 21 रन स्कोर कार्ड के ऊपर अब बची हुई 12 गेंदे 13 रनों की जरूरत। और थोड़े से महंगे साबित हुए, मैं कहूंगा थोड़े नहीं बल्कि बहुत ज्यादा, क्योंकि एक तो स्कोर आपका कम है, ऐसे में 14 रन
खर्च कर चुके हैं गेंदबाज, लेकिन मैं गेंदबाज की यहां पर तारीफ जरूर करूंगा। फील्डिंग अच्छी नहीं हुई है, गेंदबाज ने तो अच्छी गेंदबाजी की थी लेकिन साथ नहीं मिली है, सपोर्ट फील्डिंग का नहीं हुआ है। 2 बाउंड्री हाथ से गए और इस वजह से थोड़ा सा मैं कहूंगा गेंदबाज निराश है अपने टीम के ऊपर। लेकिन अब 12 गेंदों में 13 रनों की जरूरत। गेंदबाज अभिजीत भगत, बाएं हाथ के गेंदबाज लग रहे मुझे, अंपायर के दाएं ओर से करने वाले हैं कि राइट हम राउंड विकेट, अरे राइट हम राउंड विकेट। ओह, सचिन मोकल ऑन फायर, अब अपना असली जलवा दिखाते हुए गेंद सीमा रेखा के बाहर, 6 रन। अब अपना नेचुरल खेल खेलते हुए, देखिए जानते थे कि जिस समय हमें सिंगल लेना है वो समय पे वो सिंगल ले रहे थे, अब जानते हैं कि स्कोर के सामने है, पास आ चुके हैं, तो ऐसे में बल्ले का फेस खोलना बहुत जरूरी है और अपने नेचुरल अंदाज में उन्होंने वो छक्का लगाया है, 6 ओ ये डॉट, अच्छी गेंद। 10 गेंदे, अब 7 रनों की जरूरत है। पहला छक्का आया था लेकिन अब 27 रन स्कोर कार्ड के ऊपर, 10 गेंदों में 27। सचिन स्ट्राइक एंड पर बल्लेबाजी करेंगे, तो गेंदबाजी अभिजीत भगत, शॉट ऑफ प्लेन, पाइन लेके ऊपर से मारा है गेंद को, सीमा रेखा की तरफ गेंद जाती हुई, गेंद को रोका, तब तक इस गेंद के ऊपर 2 रन पूरे होते हुए। थोड़ी बाउंड्री लाइन बड़ी है लेकिन उसके बावजूद एक छक्का आया है सचिन के बल्ले से, 3 बाउंड्री प्रवीण कांबले के बल्ले से। टीम का टोटल 29, अब 5 रनों की जरूरत है, 9 गेंदे हैं और 5 रनों की जरूरत।